नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण जसं की आपली जे काही मेन्स लेव्हलची सिरीज आहे ती सुरू आहे. LR ची जी काही मेन्स लेव्हलची सिरीज आहे ती सुरू आहे. त्यामध्ये जे काही SBI क्लरिकल मेन्स पण आहे, SBI क्लरिकल मेन्स किंवा PO मेन्स आहे, SBI PO मेन्स त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत ते आपण यामध्ये घेत आहे. ओके. आणि आय होप हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आताच जे काही SBI क्लरिकल मेन्स आहे त्याची डेट पण रिलीज झाली आहे, जी की 10 एप्रिल किंवा 11 एप्रिलला होणार आहे. ओके. तर त्याच्या अनुषंगाने ही सिरीज तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे LR साठी. तर मग बघा, तर आता हे म्हणताल हे काय नवीनच आणले आज? तर हे काय नवीन नसून जे काही न्यू पॅटर्न इनपुट आउटपुट आपण त्यांना म्हणतो त्या गोष्टी आहेत. तर आपण जे काही नॉर्मल इनपुट आउटपुट बघतो त्याच्यामध्ये असं एक लाईनचं इनपुट असतं. त्याच्यावरून जे काही जे काही स्टेप 1 आहे ते आलेले असते. त्या स्टेपवरून स्टेप 2, स्टेप 3 अँड सो ऑन असं आलेलं असतं. मग आता तुम्ही म्हणताल हे काय वेगळं, डबे दिल्यात प्रत्येक डबे आणि हे काय बाबा? तर हे पण काहीच नाही, सेम आहे. फक्त त्याला थोडंफार हे केलंय, चांगली रांगोळी केली आणि त्या ह्याच्यामध्ये डब्यामध्ये बसवलंय. काहीच वेगळं नाही. तर बघा, तर पहिलं आपण काय करायचो, एका लाईनचं लॉजिक काढायचं, इनपुटचं त्याच्यावरून स्टेप 1 काढायचो. सेम ह्याचं पण तेच. ह्याचं काय असतं माहितीये का? आता हे एवढं दिलंय तुम्हाला, हे फक्त घाबरवण्यासाठी दिलंय, घाबरायचं नाही. आता ही जी काही एवढा डब्बा असतो, याचं सर्वांचं लॉजिक एकच असतं. सगळ्यांचं लॉजिक एकच असतं. जे लॉजिक ह्या स्टेप 1 ला लागू होणार आहे, ते लावून ही सगळी स्टेप सेम लॉजिक नाही येते. म्हणजेच आता तुम्ही समजा ही लाईन काढली, पहिली लाईन समजा उदाहरणार्थ, ह्याचं लॉजिक जर काढलं तुम्ही, ह्याचं लॉजिक जे येईल त्याच्यावरून ही स्टेप 1 येईल आणि जे काही लॉजिक आहे ते त्याच लॉजिकनं हे जे काही खाल्ल्या लाईनी आहेत यांच्या ह्या स्टेपच्या इनपुटच्या, ह्या सर्वांना सेम लॉजिक लागतं आणि त्याच्यावरून स्टेप 1 येते आणि मग जे काही स्टेप 1 आहे त्याच्यावरून हे स्टेप 2 चे जे काही 5 लाईनी आहेत यामध्ये त्या सर्वांना सेम लॉजिक लागतं. तसं त्या स्टेप 2 वरून स्टेप 3 चं जे काही 5 लाईनी आहेत त्या सगळ्यांना सेम लॉजिक आणि मग स्टेप 3 वरून स्टेप 4 ला जे काही आलेलं आहे त्यांना स्टेप 3 चं जे काही लॉजिक आहे त्याच्यावरून स्टेप 4 ला सर्व लाईन येतात. ओके. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. म्हणजेच असं नाही करायचं की आता समजा ह्याचं लॉजिक काढलं तुम्ही, तर याच्यावरून मग हे लाईन काढली तुम्ही, समजा पहिलीच लाईन. मग आता ही दुसरी लाईन, दुसऱ्या लाईनचं बी लॉजिक काढत बसताल, दुसऱ्या लाईनचं बी लॉजिक सेमच येणार आहे. म्हणून काढत बसायचं नाही. जे काही पहिल्या नंबरचं लॉजिक येणार आहे तीच याला सर्व लाईनला लागू होणार आहे आणि त्याच लाईनवरून ह्या प्रत्येकाचं स्टेप आउटपुट काढायचं असतं. मग तुम्ही म्हणताल हे दिले कशाला? तर हे काय नाही, मेन्स लेवलचं तुम्हाला एकतर टाइम कन्झ्युमिंग आणि तुम्हाला असं बघितल्या घाबरल्यासारखं वाटावं आणि माणूस क्वेश्चन सोडून जावं यासाठीच असतं हे. आणि ह्या जे काही मोठे क्वेश्चन्स असतात त्याचं लॉजिक सिंपल असतं, फक्त नवीन असल्यामुळे आपल्याला ते लवकर समजत नाही. तर सगळ्यात महत्वाचं घाबरायचं नाही. ओके. आणि सिंपल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. जे ह्याचं लॉजिक असेल ते सर्वांना लॉजिक लागू होणार आहे. सिंपलच आहे, काय फक्त लाईनी वाढवले. ओके. तर याच्यामध्ये बघा, आता मग सेम काहीच प्रॉब्लेम नाही. मग असं जर अल्फा न्यूमरिक जर असेल तर आपण काय करतो, पहिल्यांदा ABCD लिहून घेतो. मग ते ABCD लिहून घ्यायचं असं ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे डोकं फिरत आहे. 14 एक्झाम मध्ये फास्ट करायचं. ओके. 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. ओके. तर हे सगळं लिहून घेतलं. आपल्याला जे काही गोष्टी लागणार आहेत, ज्या इनपुट आउटपुट मध्ये असं अल्फाबेटिकल्स जे काही इनपुट असेल त्याच्यामध्ये थोडं ABCD लिहून घ्यायचं, म्हणजे त्याचं लॉजिक असू शकतं, इधर अपोजिट डायरेक्शनचे असू शकतात, काही पण लॉजिक असू शकतं. ओके. तर मग तुम्हाला जसं सांगितलं, तर ह्या पहिल्या लाईनला जे लॉजिक लागू होणार आहे ते सेम ह्या सर्व लाईनला लागू होणार आहे. त्याच्यावरून हे स्टेप 1 लागू येणार आहे आणि त्या स्टेप 1 मधलं प्रत्येक लाईन मध्ये जे आहे त्या लाईनला सेम लॉजिक लागणार आहे. त्याच्यावरून स्टेप 1 आली. ओके. तर मग आपल्याला सगळ्यात सोपं, कोणत्याही लाईनचं एक लॉजिक काढायचं, त्याच्यावरून स्टेप 1 येणार आहे. तर आपण सगळा सुरुवातीला पहिल्या ह्याच्यावरून बघू बाबा काय लॉजिक असू शकतं, त्याच्यावरून ही स्टेप येणार. पण सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा, जे काही हा पहिला डब्बा आहे, पहिला बॉक्स आहे सगळी,
त्याच्यावरून हे पहिला बॉक्स आलेला. ओके, असं कुठेही खालीवरी घ्यायचं नाही. पहिल्या लाईनच्या पहिल्या बॉक्सवरून ते, दुसऱ्या लाईनवरून हे लाईन, तिसऱ्या लाईनवरून ही तिसरी लाईन, चौथ्या लाईनवरून चौथी लाईन आणि पाचव्या लाईनवरून पाचवी लाईन. हे असं घ्यायचं. लॉजिक जरी सेम असलं तर प्रत्येक लाईनचं बाबा वेगवेगळं आन्सर येणार ना, मग त्या लाईन पुरतं ते लॉजिक वापरायचं. ओके, तर बघा आता पहिल्या लाईनचं काय दिसतंय. मग पहिल्याचं काढलं आपण. पहिल्याचं काय लॉजिक येणार बाबा. स्टॅकला काय केलंय, RSBBJ. पहिल्यांदा तुम्ही ह्याचं लॉजिक काढा की जे काही अल्फाबेट्स आहेत त्याचं लॉजिक काढा, म्हणजे सोपं जाते तुम्हाला. अल्फाबेटचं काहीच लॉजिक नसतंय. इधर बॅकवर्ड घेतलेलं असतं, फॉरवर्ड घेतलेलं असतं किंवा अपोजिट घेतलेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त थोडं जास्त काही नसतंय. ओके, तर मग बघा इथं काय केलंय बाबा वेगळं. जर मग ला काय केलंय, आर केले. हे बघा, ला काय केलंय, आर केलंय. टीला काय केलंय, एस केलंय. एला बी केलंय, सीला पण बी केलंय आणि केला जे केलंय. तर याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. आता बघा, जे काही एस आहे, एसला आर केले म्हणजेच काय केले, एसला आर केले म्हणजे त्याच्या प्रिव्हियस लेटर घेतले. आणि एला बी केले, इथे ए आहे, एला बी केले तर त्याच्या नेक्स्ट लेटर घेतले. आणि सीला पण बी केले, त्याच्या -1 केले. मग याच्यावरून तुम्हाला एक समजलं असेल, जे काही कॉन्झोनंट आहे, कॉन्झोनंट या स्टेप 1चं लॉजिक काय, कॉन्झोनंट जर असतील तर त्याला -1 आणि जे काही वॉवेल्स आहेत, वॉवेल्स त्याला +1. ओके, हे केलं. ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. हे जे काही वॉवेल्स आहे कशावरून कळालं, ए इज वॉवेल. ओके, त्याच्या इमिजिएट नेक्स्ट लेटर कोण आहे, बी. मग बी +1 केले त्याला, एला +1 केले म्हणजे जे काही वॉवेल्स आहेत त्याच्या इमिजिएट नेक्स्ट लेटरला ते लॉजिक लागलं. आणि जे काही कॉन्झोनंट आहेत त्याला -1 केले. ओके, हे लॉजिक समजलं असेल तुम्हाला. मग आता ऍडमिटचं बघा, तेच लागू होते का. पहिल्यांदा जर पहिल्या डब्याचं लॉजिक लागलं आणि तुम्ही जर खुश झाला तर बघायचं बाबा दुसऱ्या ह्याला आणि तिसऱ्या चौथ्याला लागू होतं का, मगच खुश व्हायचं. म्हणजे लॉजिक समजलं असं करायचं. मग बघा ऍडमिटला काय केलंय, एला बी म्हणजे जे काही वॉवेल आहे त्याला +1, एला बी केले. आणि डी ला सी केले म्हणजे जे काही कॉन्झोनंट आहे त्यांना मायनस केले. इथून पर्यंत बरोबर आहे. एम ला एल केले म्हणजे -1, आय ला जे केले म्हणजे +1 आणि जे काही टी आहे त्याला एस केले म्हणजे -1. तर हे लॉजिक लागू होत आहे. ओके, मग नेशनला बघा होते का तेच लॉजिक लागू. एन ला एम केले म्हणजे -1, एला बी केले म्हणजे +1 म्हणजे जे काही वॉवेल आहे त्याला +1, कॉन्झोनंटला -1. ओके, टीला एस केले -1, आयला +1 म्हणजे जे, ओला +1 पी आणि एनला -1 एम. ओके, तर जे काही हे आहेत अल्फाबेट्स आहेत त्याचं लॉजिक समजलं असेल तुम्हाला. कॉन्झोनंटला -1, वॉवेलला +1. मग आता नंबरचं लॉजिक काय बाबा, नंबरचं लॉजिक काय असू शकतं. तर स्टेप 1 मध्ये बघा, हे किती 144, 49, 576 आणि 1296. या सगळ्यांवर तुम्हाला काय समजते का बघा. आता बघा हे सगळे बघा, किंवा इथे बघा 441 आहे किंवा हे 400 आहे, 324 आहे, 1225 आहे. 1225 कोणाचा स्क्वेअर असू शकतो 35चा. ओके, तर मग हे काय आहे बाबा, हे काय आहे बाबा. तर हे सगळे जे काही नंबर्स आहेत कुठे बघा तुम्ही, 256, 441 किंवा हे 784, कुठलाही नंबर उचलून बघा तर तुम्हाला एकच पॅटर्न दिसून येतं. हे जे काही नंबर्स आहेत हे कुण्या तरी नंबरचे स्क्वेअर्स आहेत. स्क्वेअर्स. ओके, हे समजलं असेल तुम्हाला, स्क्वेअर्स. ठीक आहे, हे धडधडीत दिसत आहे ना तुम्हाला डायरेक्टली. मग आता ह्याचं काय लॉजिक आहे ते बघू आपण. एक तर तुम्हाला समजलं स्क्वेअर्स आहेत म्हणजे असे काही नंबर्स तिथं वरल्या नंबरवरून आले पाहिजे, त्याचा कोणाचा तरी स्क्वेअर तो नंबर आहे. एवढं बेसिक समजलं तुम्हाला. मग झालं. तर बघा आता इथं 6 आणि 2 आहे, इथं 71 आहे, 83 आहे, इथं ऑलरेडी 49 आहे. मग यांच्यापासून अशी कोणती तरी, आता हे समजा हे काय आहे 144 कोणाचा स्क्वेअर आहे 12चा, 49 कोणाचा आहे 7चा, 576 24चा, 1296 36चा. ओके, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. तर मग आता मग हे 12 आणण्यासाठी या 6 आणि 2 ला काय करावं लागतंय, ऑब्व्हियसली गुणावं लागतंय. 6 आणि 2 12, 6 × 2 12, 12चा स्क्वेअर काय 144. माझा इथं 7 71 आहे. आता 71 पासून 49 बनवायचे आहे आणि हा 49 7चा स्क्वेअर आहे. मग या 7 आणि 1 ला गुणलं 7 × 1 7, त्याचा स्क्वेअर 49. आता 8 आणि 3 आहे, 8 आणि 3 ला 24 करायचे. मग काय करणार, 8 × 3 24, 24चा स्क्वेअर 576. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. मग नेक्स्ट मग नेक्स्ट ह्याचं पण बघून घ्या तुम्ही. 4 आणि 9, आता 36 करायचे, ह्याला मल्टिप्लाय करावं लागतं. 36चा स्क्वेअर 1296.
आय होप हे समजलं असेल तुम्हाला. म्हणजे मग आता नंबरचं जे लॉजिक आहे, नंबर्स इज इक्वल्स टू मल्टिप्लाय अँड स्क्वेअर द नंबर, स्क्वेअर मल्टिप्लाय अँड स्क्वेअर. जे काही पहिली स्टेप आहे त्याचं लॉजिक समजलं तुम्हाला. जे काही अल्फाबेट्स आहेत, अल्फाबेटमध्ये जे काही कॉन्सोनंट आहेत त्यांना -1 म्हणजे प्रिव्हियस लेटरला घेतले, आणि जे काही वॉवेल्स आहेत त्यांना +1 केले, आणि जे काही नंबर्स आलेले आहेत त्यांना, जे काही इनपुट मधलं नंबर्स आहेत त्यांना आपसमध्ये मल्टिप्लाय केले आणि त्याचा स्क्वेअर केले. एवढंच आहे लॉजिक. आणि याच्यावरून तुम्हाला एक समजलं असं, एक समजून सांगतो की असे काही इनपुट आउटपुट आले आगळे वेगळे, तर त्याचं लॉजिक एकदम सिंपल असतं. लॉजिक हे एकदम सिंपल असतं, फक्त याला लेंदी करायचं काम करतात ते, दुसरं काहीच नसतं त्याच्या मागचा उद्देश. ठीक आहे. आणि फक्त तू काय करता माहिती आहे का, पहिल्या त्याच्यामध्ये असं बघणार तुम्ही क्वेश्चन, अरे बाबा हे काय की म्हणून तुम्ही स्किप करून जाणार, पण किती सोपं आहे तुम्हाला समजत असेल. ओके. तर बघा, पहिल्या स्टेपचं लॉजिक समजलं तुम्हाला. ओके. आणि जरा असं काही वेगळं तुम्हाला व्हिडिओ बाबा काहीतरी चांगलं करत आहेत असं वाटत असेल तर लाईक करू शकता, कमेंटमध्ये सांगू शकता की बाबा हे चांगलं करताय, हे चुकतंय तुमचं. ठीक आहे. जर आवडत असेल तर. मग आता तुम्हाला हे समजलं असेल, जे काही आपण इनपुट आहे त्याच्यावरून स्टेप 1 काढली, आणि हे जे काही 4-5 बॉक्स आहेत त्या सगळ्यांचं लॉजिक सेम असतं. मग इथं हे दुसऱ्या बॉक्सचा जो काही दुसरा बॉक्स आहे त्याला पण जे काही कॉन्सोनंटचं लॉजिक आहे तेच लागू होणार, नंबरला नंबरचं लॉजिक लागू होणार, आणि त्याच्यावरून ते स्टेप 1 काढलेली आहे. ओके. मग आता हे जे काही स्टेप 1 आहे त्याच्यावरून ही स्टेप 2 काढायचं, आणि या स्टेप 2 मधलं तुम्ही कोणत्याही लाईनचं जर लॉजिक काढलं तर सेम लॉजिक येणार, आणि त्या सेम लॉजिकवरून सगळे जे काही लाईन्स आहेत ते लागू होणार. ओके. तर मग आपण कुणाच तरी एकाच काढू, तर पहिल्याच काढू आपण. आता वर पहिल्याचं घेतो, आता खाली दुसऱ्याचं घेऊ. ओके. आता इथं ह्या दुसऱ्या लाईनचं घेऊ, CQ जे काही आहे त्याचं. ओके. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण बघू. आता GBO इथं आहे, GBOOX वरून 441 ला हे केले, काय केले, जे काही CQFBL आहे आणि नंबरला 142 केले. तर काय केले ते बघू आपण. काय प्रॉब्लेम नाही. मग आता बघा काय केलं असेल बाबा. GB G ला C, B ला Q, B ला Q केलंय, RSBBJ CQ FBL 142 GB. ओके 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 एक 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 मिनिट. इथे काय विषय झाला माहितीये का, आपलं एक बॉक्स इकडे तिकडे झालाय, दुसरं काय नाही. एक मिनिट काय माहितीये का, हे जे काय हा पहिला बॉक्स आहे याचं लॉजिक इकडं आहे, हे इथं बॉक्स आहे, तो इथं बॉक्स आहे, तुम्हाला दिसत असेल सेम आहे. एक बॉक्स आपला चुकून या साईडला आलाय, जो काही शेवटचा आहे तो इकडे आलाय. ओके. म्हणजे आदला बदल आहे. लॉजिक तेच असतं, तुम्ही त्याच्यावर नका जाऊ. ठीक आहे. आता बघा, मग समजा आता हे बॉक्स आपला इकडून तिकडे झाला, मग हे पहिल्या लाईनचं बघा, BBC लाईन म्हणजे ठीक. तर आपण पहिल्या ह्याच्यावरून स्टेपवरून पहिल्या डब्याचं काढू, जे काही दुसरा डबा आहे इकडे तिकडे झालाय आपण त्याला करेक्ट करू PDF मध्ये. ओके. तर बघा, RSBBJ इथं पण RSBBJ, फक्त नंबर बदलला आहे. मग हे सगळ्यातच झाले का ते बघायचं पहिल्यांदा. आता मग स्टेपवरून काय, BCLJS. ओके. हे पण सेम आहे, फक्त नंबर बदललाय 793. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग इथं बघा MBSJPM तेच आहे. आणि मग आता इथं बघा QFROFBS, QFR आणि इथं नंबर टाकले B आणि S. मग आता इथं नंबर कुणाला टाकले ते बघायचं. नंबर कुणाला टाकले, QRF सेम आहे. O ला तेवढा नंबर टाकले, O ला 15 केले. पुढलं जे काही FBS आहे सेम. म्हणजेच ह्याच्यावरून तुम्हाला एक समजत असेल, 15 कुणाचा आहे, ओचा. हा इथं आहे. म्हणजेच जे काही हे आहेत, वॉवेल्स आहेत, वॉवेल्स त्याचं जे काही नंबर आहे, म्हणजे सिरियल नंबर आहे, सिरियल नंबर तो घेतलेला आहे. वॉवेलला सिरियल नंबर घेतलाय, सिरियल नंबर, आणि कॉन्सोनंट जशाच ठेवलेले आहेत ह्याच्यानं. आता ह्याचं लॉजिक समजलं असेल तुम्हाला. मग ह्याच्यातला कोणताही तुम्ही बॉक्स घेऊ शकता. आता इथं 15 दिसेल, 15 इथं बघा, हे GB
आणि हे जीबीचं काय इथं आहे का, इथं आहे डबा तो GB 441 GBBOX. आता हे जीबी तशाच तसा आहे आणि 15-15 डबल आले. 15-15 म्हणजे ओचा जो काही नंबर आहे तो आलेला आहे अल्फा न्यूमरिक सिरीजनुसार. आणि हा एक्स कॉन्झोनंट आहे म्हणजे जशाच तसं. मग आता फक्त लॉजिक आपल्याला काय नंबरचं बघायचं, वॉवेलचं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. मग आता नंबर काय केले त्याने, 144 ला 129 केले म्हणजे कमीपणा केले, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं कमी केले. मग कसं कमी केलंय, आणि इथं पण वाढवले, 49 वरून 793 केले. मग बघा आता काय होऊ शकतं इथं. 129 केले, 49 ला 793 केले, 576 ला 694, 1296 ला 954. असं काहीतरी केलंय असं वाटतं का तुम्हाला, की आपसमध्ये इधर गुणाकार और मायनस केले काहीतरी, नंबर सेम मायनस असू शकतो का? तर 144 वरून 119 नंबरचं लॉजिक काय लागते का ते बघायला पाहिजे. कारण याच्यामधला कोणताच असं स्क्वेअर किंवा हे सिमिलर असं दिसत नाही, म्हणजे काहीतरी मल्टिप्लाय किंवा काहीतरी केलेलं अधूनमधून नंबरला. ते काय केलंय बाबा, समजा 4चा स्क्वेअर 16, 4चा स्क्वेअर 16, 1चा स्क्वेअर 1. नाही, असं काय नाही. 9 आले ना तिथं 9 आले. 49 वरून ठीक आहे, 49 793 डिवायडेड बाय 49, 7 7 49, 7 1 7, 7 1 7 2. नाही, हे काही लॉजिक लागत नाही. नंबरचं काय लॉजिक असू शकतं जरा बघा. 49 वरून 793 गेले, म्हणजेच असं होऊ शकतं का? चार स्क्वेअर जर केलं, समजा ह्याचा जर स्क्वेअर केलं तर 4 चौक 16 आणि 9 9 81, याच्यापासून काहीच होत नाही. मग काय याचं लॉजिक असू शकतं? 3 एकक स्थानी 3 आलंय. तर बघा 64 91 1 9 8 729 13 1 6 3 9 7. ओके, समजलं. आता बघा काय केलं माहितीये का, आता 49 आहे, आता 49 आहे. आता वर जसं प्रत्येक संख्येला गुणाकार करून मल्टिप्लाय करून त्याचा स्क्वेअर घेतलं, आता इथं काय केलं माहितीये का, आता 49 आहे, 49चा क्यूब काय, 49चा क्यूब काय 64, आणि 9चा क्यूब काय, मग 9चा क्यूब काय 729, 729. मग याचं ऍडिशन किती झाली, 9 4 13, 6 3 9 आणि हे 7 793. समजलं मला. म्हणजेच जे काही नंबर्स आहेत त्यांचं स्क्वेअर केले, इंडिव्हिज्युअल स्क्वेअर केले, इंडिव्हिज्युअल. आता 144 ला घ्या, सांगतो तुम्हाला. 144 घेतलं, 4चा क्यूब काय 64, 4चा क्यूब काय 64, 1चा क्यूब काय 1, 64 आणि 64 128, 128 आणि 1 129. हे 129 तुम्हाला इथं दिसत असेल कोणत्याही नंबरचं बघा तुम्ही. आता समजा इथं 401 तिथं 129 येणार, हे इथं 129 आहे. आता इथं 784 आहे, 784. आता 7चा स्क्वेअर 343, ठीक आहे, 343, 343 इथे घेतलं 343, ठीक आहे. 8चा स्क्वेअर 512, 8चा क्यूब 512 सॉरी, आणि 4चा 64, ठीक आहे. मग हे 784 जे काही लॉजिक आहे ते इथं 919 यायला पाहिजे. 919 येते का बघा. आता 3 आणि 2 5 आणि 4 9, 6 आणि 4 10 आणि 1 11ला 1, हातच्याला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9, 919 आलं. 919 नंबरचं लॉजिक समजलं असेल तुम्हाला. 919. मग ह्याच्यामध्ये जे काही स्टेप 1 आहे, स्टेप 2 आणण्यासाठी जे काही नंबरचं लॉजिक आहे, नंबर्स आर क्यूब, प्रत्येक नंबरचा क्यूब केलंय, क्यूब अँड ऍड द नंबर्स, ऍड, ठीक आहे, ऍडिशन केले त्याची. म्हणजेच ह्याचं लॉजिक कळालं तुम्हाला. जे काही हे आहेत अल्फाबेट्स आहेत, अल्फाबेटला तशाच तसं ठेवलं, जे काही कॉन्सोनंट आहेत, पण जे काही वॉवेल्स आहेत त्यांना जे काही त्यांचा अल्फा न्यूमरिक सिरीज नुसार नंबर आहे
नंबर आहे सिरियल नुसार तो दिलेला आहे वॉवेल्सचा, आणि नंबर सिंपल आहेत. त्या प्रत्येक जे काही नंबर आहेत त्याचं क्यूब केले आणि त्याचे ऍडिशन केले. हे समजलं असेल तुम्हाला. जर आणखीन तुम्हाला जर म्हणजे हे वाटत असेल तर बघा इथं 1080 आहे. म्हणजे 1080 कुठला आहे? थर्ड नंबर मधला थर्ड बॉक्स. आता थर्ड नंबर मधला थर्ड 1 2 3 थर्ड नंबर मधला हे थर्ड 729 7 7 343 2चा 8 आणि 729. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. 729 9चा क्यूब आहे. ओके. मग ह्याचं बघा 9 8 17 3 20 ला 0 हा चाले 2 2 2 4 4 8 4 4 8 आणि 7 3 10 1080. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. म्हणजे कोणत्याही नंबरवरून लॉजिक लागू शकतं. ठीक आहे. स्टेप वरून स्टेप 2 काढलं आपण. स्टेप 2चं लॉजिक काढलं. आता स्टेप 2 वरून जे काही आहे हे स्टेप 3चं लॉजिक काढायचे. आता स्टेप 3 काय कशी आली ते बघू आपण. हा ठीक आहे. आता स्टेप 3 कशी आली, याच्यातली कोणतीही लाईन काढा, त्या लाईनवरून एक कोणतीही लाईन काढा. म्हणजे समजा आता तुम्ही चौथी लाईन घेतली तर ह्या चौथ्या लाईनवरून ह्या चौथ्या लाईनचं बघायचं काय बाबा लॉजिक असू शकतं. त्याच्यावरून पूर्ण लाईनचं लॉजिक आहे. तुम्हाला हे समजत असेल. सोपं असतं एकदम. फक्त आपण घाबरतो क्वेश्चन बघून. तर आपण पहिल्या दुसऱ्याचं बघितलं. आता इथं बघू जे काही थर्ड स्टेप आहे त्याचं काय लॉजिक आहे बाबा. आता आरला आय केलंय, आरला आय केलंय, एसला एच केलंय, एसला एच केलंय, एसला एच केलंय, बीला वाय केलंय, बीला वाय केलंय आणि जेला क्यू केले. सिंपल. याचं लॉजिक पण समजलं असेल तुम्हाला. जे काही हे वर्ड्स आहेत त्यांचं अपोजिट लेटर जो आहे तो घेतलेला आहे. मग बघा आता आर एस बीबीजे, आर एस बीबीजे, आर एस आरचा अपोजिट काय आय, इथं आहे आय, आरचा अपोजिट आय. मग इथं पहिल्या लाईन मध्ये बघा आरचा अपोजिट आय घेतलंय. मग सेकंड लेटर काय एस, इथं एस आहे. एसचा अपोजिट काय एच, एसच्या अपोजिट काय एच, मग इथं एच आहे बघा तुम्ही हे काय एच. नेक्स्ट आहे बी, बीच्या अपोजिट काय येणार मग वाय, हे इथं बी आहे, बीच्या अपोजिट काय वाय, इथे वाय आलं असेल हे काही. आता इथं वाय आलं म्हणजे इथं पण बी असेल, हे बी, इथं बी, इथं वाय आलं असेल. ठीक आहे. बीच्या अपोजिट वाय. ओके. हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे जे. आता जेच्या अपोजिट काय बाबा, जेच्या अपोजिट काय, इथं जे आहे, जेच्या अपोजिट काय क्यू, मग इथं बघा क्यू आहे तुम्हाला दिसत असेल क्यू. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजेच जे काही वर्ड्स आहेत, लेटर्स आहेत, त्या लेटर्सला अपोजिट लेटरने घेतले. इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज नुसार अपोजिट घेतले. ओके. लेटर्स आर इन अपोजिट, लेटर्स अपोजिट. लेटर्सचं लॉजिक समजलं तुम्हाला. लेटर्स अपोजिट घेतले. ओके. हे लेटर्सचं लॉजिक. मग आता बाबा हे जे काही नंबर्स आहेत त्याचं काय लॉजिक आहे नंबरचं बघा. आता 129 ला 12 केले म्हणजे कमी केले. 129 ला 12 केले, 19 कशाला केले मग 19 या 793 ला केले. 793 मग काय असू शकतं 9 12 9 21 7 3 10 9 19. ओके. ह्याचे ऍडिशन केले. हे बघा 9 2 11 1 12, इथं काय केले हो का 12. ठीक आहे. आणि हे 19. आता 19 कशापासून आले 7 3 10 9 19 हे इथं. मग नेक्स्ट आहे 18. 18 कशापासून आले 8 7 14 4 18. पुन्हा मग नेक्स्ट येईल 9 5 14 4 18 हे का. ओके. हे समजलं असेल तुम्हाला. GH और 15 होईल. एकच मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट. कारण आता बघा आणि एक इथं नंबर आहे बघा, शेवटच्या याच्यामध्ये नंबर आहे बघा इथं JUIUYH आणि इथं शेवटी 5 घेतले म्हणजे हा वर्ड मधला नंबर आहे एखाद्या, आणि इथं 18 हा सेपरेट आहे. याचं लॉजिक सेम आहे. जे काही नंबर्स आहेत त्यांचे ऍडिशन केले त्याचं लॉजिक समजलं असेल तुम्हाला. त्याचं लॉजिक काही वेगळं नाही. लेटर्स अपोजिट हे पण लॉजिक सेम आहे. फक्त 5 कशा. आता बघा जेचं बघा, शेवटचं बघा, शेवटचं. आता क्यूच्या अपोजिट जे पाहिजे. क्यूच्या अपोजिट जे आहे का बाबा क्यू इथं आहे. क्यूच्या अपोजिट जे आहे म्हणजे हे तर लॉजिक समजलं. आता एफच्या अपोजिट काय, एफच्या अपोजिट यू आहे, एफच्या अपोजिट यू आहे, यू बरोबर आहे. मग आता आरच्या अपोजिट आय पाहिजे. आरच्या अपोजिट आय आहे का, हे का इथं आरच्या अपोजिट आय आहे बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मग आता हे 15. आता 15ला काय केलंय, 15ला बघू. 15 सोडा तोपर्यंत काय केले का नाही, म्हणजे एफ आहे.
म्हणजे ह्या नंबरला सोडून दिले पहिल्यांदा आणि जे काही लेटर्स आहेत त्याला सरळ घेतलं. मग एफच्या अपोजिट जसं आत्ताच आपण बघितलं एफच्या अपोजिट यू येणार, बीच्या अपोजिट इथं वाय आहे, वाय आलं बरोबर आहे. पुन्हा एसच्या अपोजिट एच यायला पाहिजे, एसच्या अपोजिट इथे एच आहे, हो का इथे एसच्या अपोजिट एच आहे. आय होप हे समजलं असेल. आता हे जे नंबर आहे, आता ह्या 15ला 5 केले, मग हे जे काही नंबर्स आहेत ह्याला त्यानं मल्टिप्लाय केले म्हणजे 5 एक 5 आणि तो नंबर शेवटी घेतले. ओके, हे लॉजिक आहे नंबरचं. ओके, आता मग ह्याच्यामध्ये कुठल्या तरी संख्येचा नंबर आता ह्याचा बघू, ह्याचा बघू हा. 5 एक 5 25 5 500. एम्पटी. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट कुठं नंबर घेतले का? हा इथं एक 5 आणि 1 6 5 एक 5 असं कसं? असं AJ 3 2 आणि 3 5 आणि 6 पाहिजे ना. 5 आणि 6 2 आणि 3 5 आणि 6. ओके, नंबर इथे आहे 5 5 10 2 12 12 पाहिजे. 12 आहे का नाही? 12 आहे ना? हो 12 आहे. ओके, ऍडिशन केले नंबरचे ऍडिशन केले. सॉरी, नंबरचं मल्टिप्लाय नाही केलं, नंबरचे ऍडिशन केले. इथं ऍक्च्युली 6 असायला पाहिजे, हे 6 असायला पाहिजे. कारण बघा आता इथं बघा, आता हे नंबर आहे, हा नंबर जो आहे हा इथून आला असेल इथून. ठीक आहे, आता 15चा बघा 15 आणि 73 73ला 7 आणि 3 10. हे थर्ड लाईन मधले पहिल्याला बघा 73ला 10 केले 7 आणि 3 10. ओके, आणि वाय बीच्या अपोजिट वाय, एफच्या अपोजिट यू आणि क्यूच्या अपोजिट जे, हे आलं, हे तर बरोबर आहे. मग नेक्स्ट जे काही नंबर्स आहेत त्यांचे ऍडिशन केले. आता बघा 5 आणि 6 5 आणि 6 6 आणि 6 किती झालं 12 आणि हे शेवटी लिहिलं. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. फक्त इथं 5 झाले ते आपल्याकडून चुकून, इथं 6 असायला पाहिजे. ओके, तसंच नेक्स्ट बघा कुठं नंबर आहे का बघा. आता इथं बघा, नंबरचं लॉजिक. हा, हे तर सेमच आहे लॉजिक. वर्डचं जे काही अपोजिट आहे ते लेटर घेतलंय. मग आता 3 इथं आहे, इथं पीच्या अपोजिट के आहे का? पीच्या अपोजिट के आहे. लेटर्सचं लॉजिक सेम आहे, पीच्या अपोजिट के आहे, लेटर्सचं लॉजिक सेम आहे. पण नंबरचं बघा 2 आणि 1 3 यांचे ऍडिशन केले आणि ते शेवटी घेतले. म्हणजेच ह्याचं लॉजिक तुम्हाला समजलं. लेटर्स आर इन अपोजिट आणि जे काही नंबर्स आहेत नंबरचे ऍडिशन केलंय आणि ते अँड जे काही लेटर आहे, जो काही वर्ड आहे त्याच्या लास्टला ठेवले, जे काही आहे त्याच्या लास्टला ठेवले. आणि नंबरचं तर लॉजिक तुम्हाला समजलं असेल. आणि जे काही नंबर्स आहेत नंबरचं लॉजिक आहे, नंबर्स लॉजिक इज इक्वल टू ऍडिशन ऑफ नंबर्स रिस्पेक्टेड नंबर जे काही आहेत. आता इथं समजा डायरेक्टली घेतलं 8 आणि 1 9 1080. इथे बघा 8 आणि 1 9. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. काहीच नसतं, सिम्पल लॉजिक असतं. इथं 6 आहे, मी पीडीएफ मध्ये करेक्ट करून घेतो. ओके, तर हे समजत असेल तुम्हाला. आता हे जे काही हे आलेली आहे स्टेप 3 आलंय त्याच्यावरून आपल्याला स्टेप 4 काढायचे. आता स्टेप 4चं लॉजिक काय आहे ते बघू आपण. ओके, थोडं हे जे काही क्वेश्चन हे फ्रेम करते वेळी काही जे बॉक्स आहेत ते इकडला बॉक्स तिकडे झालाय, पण सेम आहे, मी पीडीएफ मध्ये करेक्ट करतो. ओके, तर बघा आता ह्याच्यावरून 6 38 हा, आता याच्यामध्ये काय केलं बघू आपण. आता बघा, आता इथं जे काही हे आहे, आता ह्याच्यावरून ह्या आयला हॅश घेतलंय, बाकी सगळं सेम आहे बघा. HYYQ बाकी सगळं सेम आहे. हा, मग नेक्स्ट बघा, आता वाय ह्याच्यामध्ये पण लगेच बघायचं YXOQH ला पर्सेंटेज घेतले QH. ओके, पर्सेंटेज ला काय घेतलंय, सॉरी
ओके, प्रत्येक ह्याला वेगवेगळे घडले त्यानं. हॅशटॅग पर्सेंटेज पर्सेंटेज हॅशटॅग पर्सेंटेज हॅश. ओके, सॉरी. आता बघा, असं वाटतंय याच्यावरून असं दिसतंय की आपण ह्याची घेऊ हा पहिल्यांदा. आता बघा इथं वाय एक्स ओ क्यू एच आहे. तर वाय एक्स आणि क्यू एच शेवटचे सगळे सेम ठेवले आणि जे काही मधला मिडल वर्ड आहे, जे काही वॉवेल आहे, वॉवेल म्हणू आपण, वॉवेलला हॅश आणि पर्सेंटेज याच्यामध्ये हे केले. ठीक आहे, हा. ओके, मग आता बघा, समजलं तुम्हाला. इथं काय केलंय, जे काही वॉवेल्स आहे त्याला हॅश आणि पर्सेंटेज मध्ये टाकून दिले. मग बघा आता इथं बघा, ह्या वर्डवरून आपण बघू. आता इथं जास्त दिसत आहेत. वाय वाय जशाच आहे बघा, इथं वाय वाय जशाच आहे. आयला पर्सेंटेज घेतले. मग इथं एच जशाच आहे. यूला काय, यूला पण पर्सेंटेजेस घेतले. आणि मग इथं वेगळं बघा, आता इथं वाय यू जे 12 आणि 10, वाय यू जे, यूला हॅश घेतले. मग हा हॅश का घेतलाय, यूला हॅश का घेतलंय, कुठे हॅश घेतले, कुठं पर्सेंटेज घेतले, असं कसं काय? असं असू शकतं का? जर पहिल्यांदा आलं तर हॅश पहिल्या ह्याच्यामध्ये, आणि जर लास्टला आलं असेल तर पर्सेंटेज, असं असू शकते का? यूला हॅश, इथं पण हॅश घेतलंय. एच यूला पर्सेंटेज, इथे यूला पर्सेंटेज घेतले, इथे यूला हॅश घेतले, ओला पण हॅश घेतले. पर्सेंटेज. ओके 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 ओके, सिंगल असेल, हा सिंगल पण नाही, मग काय लॉजिक असू शकतंय? सिंगलला हॅश घेतले पण इथं पर्सेंटेज घेतले. तिघ आहेत, त्याला पण हॅश घेतले, इथं पर्सेंटेज घेतलं, तर कसं काय? आय ओ आणि यू, आय ओ आणि यू, आय ओ आणि यू, आय ओ आणि यू. हो, आता समजा आयला जर हॅश घेतलं, आयला इज इक्वल टू हॅश, जे काही वॉवेल्स आहेत त्यांना काहीतरी कोड दिलेला आहे, जे काही सिम्बल आहे तो दिलेला आहे, प्रत्येक जे काही वॉवेल आहे त्याला सिम्बल दिले असं दिसत आहे. आणि त्या वर्डमध्ये तो जर वॉवेल असेल तर त्या सर्वांना तेच जो काही सिम्बल आहे तो दिलेला आहे. तर ते आपण बघू पहिल्यांदा काय काय विषय. म्हणजेच आता इथं बघा, आय आहे, समजा आयला जर हॅश घेतला आपण, ओके, आयला जर हॅश घेतला, इथं ओ आहे, ओला पर्सेंटेज, समजा ओला जर पर्सेंटेज घेतलं, ओ इज इक्वल टू पर्सेंटेज, हे पण झालं. नेक्स्ट आहे हॅश. आता इथं आय आहे, आय आहे, मग आयला एकाला तर हॅश घेतलंय हे समजलं, इथं आयला एकाला हॅश घेतलंय हे समजलं, म्हणजे काय बाकी दुसरे आहेत, यूला पण हॅशच घ्यायला पाहिजे, मग आय आणि यूला हॅश घेतलं पाहिजे, असं झालं पाहिजे. यूला हॅश घेतलं, बरोबर आहे, यूला हॅश आहे, पर्सेंटेज आहे, आय आणि एच. त्याचं काय लॉजिक असू शकतंय? यूला हॅश घेतलं, ओके, इथं पण यूला हॅश घेतलं, इथं ईला हॅश, यूला हॅश, जी मोठी संख्या आहे त्याच्यासोबत जे आहे त्याला ऍड केलं, ओके. ओके, तर बघा, आयला हॅश घेतलं, आयला हॅश केलं, ओके, ओला पर्सेंट सॉरी ओला पर्सेंटेज घेतलं, आणि जे काही यू आहे, यू आहे त्याला पण हॅश घेतलं, त्याला पण हॅश घेतलंय, हा, म्हणजे दोनच सिंबल आहेत, हॅश आणि पर्सेंटेज, आय ओ आणि यू, ओके. मग आता ह्याच्यावरून तर तुम्हाला समजलं असेल, आय ओ आणि यूला हे सिंबल घेतलेलं आहे. मग आणि त्याच्यामध्ये पण एक कॅच आहे की हा, आता ते बघा इथं तीन हे जे काही आहेत वॉवेल आहेत, यू आय यू, ओके, मग आता इथे तिघांना पण सेम घेतलंय, पर्सेंटेज हॅश हॅश हॅश.
पण आय नुसार ह्याला पण हॅश पाहिजे हे समजलं. हे काही अवघड नाही. मग इथं बघा आता ओला पर्सेंटेज आहे, ओला पर्सेंटेज आहे. इथं ओला पर्सेंटेज घेतलं ते समजलं, पण इथं यू ला पर्सेंटेज का घेतलं ते नाही समजत आहे. जे काही लहान आहे त्याच्यावरून नाही. ओके, त्याचं काय असू शकतं लॉजिक? ओला हॅश घेतला इथं, परत ओला हॅश घेतलं, ओला पर्सेंटेज आहे ऍक्च्युली. हे असं असू शकतं का की समजा याचं काहीतरी लॉजिक वेगळं आहे. थांबा, कारण की प्रत्येक ह्याला वेगवेगळं हे घेतलेलं आहे सिम्बॉल, प्रत्येक जे काही आहे त्यांना. आपण हे नसेल आय थिंक. आपण त्याचं लॉजिक बघू. ओके, आता बघा इथं बघा ई ला काय, इथं ई आहे, मग ई ला इथं पर्सेंटेज घेतलंय, आणि मग इथं यू आहे, यू ला काय हॅश घेतलंय, यू ला हॅश घेतलंय, यू ला इथं हॅश घेतलंय, आणि इथे यू आय आणि यू ह्याला हॅश घेतले, यू आय यू ला हॅश घेतले. इथं हॅश हॅश, ईला हॅश, ई आय ओ यू. ओके 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 ओके, पण हॅश आहे ना, यू त्याच्यानंतर आहे पर्सेंटेज. आय आला एक, जो लहान आहे त्याला हे घेतलं, ओला पर्सेंटेज घेतलं, इथं आयला हॅश घेतलं, आय तर इकडे आहे. तसंच काय काय असू शकतं लॉजिक? काय असू शकतं? यू ला हॅश घेतलंय, ओला पर्सेंटेज घेतलाय, इथं ई यू ई आहे, तिला हॅश 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 घेतलं, एन क्यू के सेम आहे, त्याचं काही नाही संबंध. पहिल्यांदा नंबरचं लॉजिक बघू लागते का मग तरी त्याच्या आधी? नंबरचं सिंपल दिसालय, जे काही इव्हन नंबर्स आहेत, इव्हन नंबर्स त्यांना हाफ केले, 1/2 केले, आणि जे ऑड नंबर्स आहेत, ऑड नंबर त्यांना मल्टिप्लाय बाय 2 केले, म्हणजे 2 मल्टिप्लाय डबल केले त्याच्या. इथे बघा आता इथे 12ला 6 केले, जे काही 19 आहे त्याला डबल केले ऑड असल्यामुळं, त्याचं 38 झालं. जे काही 18 आहे इव्हन नंबर त्याला हाफ केले 9, आणि जे काही इथं इव्हन नंबर आहे त्याला हाफ केले 9. नंबरचं लॉजिक समजलं असेल तुम्हाला. मग आता इथं फक्त जे काही अल्फाबेट्स आणि हे आहे त्याचं लॉजिक समजत नाही. ओके, त्याचं काय लॉजिक असू शकतं ते बघा. वाय वाय पर्सेंटेज. ओके, काय असू शकतं? पर्सेंटेज आणि हॅश तेवढंच घेतलंय. आता बघा आयचं हे काय, आयचा नंबर काय 9, आयचं 9 जर असेल, आयचा 9, ओचा काय, ओचा आहे 15, ओचा आहे 15, ओचा आहे 15, असं काय. यूचा काय, यूचा काय 21, यूचा काय 21, 5 आणि 1 6, याची ऍडिशन केली 6. यूचा काय 21, यूचा आहे 21, 21 21, आणि आयचा काय 9. ओके, 2 आणि 1 3, 2 आणि 1 3, 9 3 12 आणि 3, ऑड येईल. ओके 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 ओके. ऑड असेल तर हॅश, ऑड असेल तर हॅश, ऑड असेल तर हॅश, ऑड असेल तर हॅश, आणि इव्हन असेल तर पर्सेंट. इव्हनला बघू पर्सेंटेज येते का. आता समजा इथं आहे हॅश, इथं आहे 5, ऑडला हॅश. ओके, बरोबर आहे पर्सेंटेज. ओ ओ ओ ओ, हा सिंपल आहे, काहीच नाही. तर बघा आता बघा इथं आय आहे, आयचा न्यूमेरिकल व्हॅल्यू काय आहे 9, आयची न्यूमेरिकल व्हॅल्यू काय 9, म्हणजेच जे काही न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे सिरियल नंबरनुसार, अल्फाबेटिकल नंबरनुसार जे काही वॉवेल्स आहेत त्यांची जे काही न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे त्याची ऍडिशन जर ऑड येत असेल तर हॅश घेतले, आणि त्यांची ऍडिशन जर इव्हन येत असेल इव्हन तर त्याला पर्सेंटेज घेतले. आता बघा सांगतो तुम्हाला. आता बघा इथं 3 आहेत, 3 हॅश आहेत. आता बघा याचा जो काही न्यूमेरिकल व्हॅल्यूची ऍडिशन यायला पाहिजे ती ऑड यायला पाहिजे. मग कसं, आता बघा यू आहे इथं, यू आय आय आणि यू. आता यूचं काय इथं, यूचं 21, इथं आहे यू, यूचं 21, यू 21 2 वेळेस,
2 वेळेस आले 21 दुनी 42, 21 दुनी 42 नाही करायचं. 2 आणि 1 3, 2 आणि 1 3 हे 6 झालं. इवन येते म्हणतात 6. मग इथं आय आहे आय. आता आय आहे. आयचं जी काही न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे ती आहे 9. आता 9चा 2 आणि 1 3, 2 आणि 1 3 आणि 12 हे 9 3 12 हा. ओके हा. हे 2 आणि 1 3 21चं 2 आणि 1 3 ह्या 21चं 2 आणि 1 3 हे 6 झालं. 3 आणि 3 6 आणि हे 12. आता हे 12 ओके. आणि ह्या 12चं मग ऍडिशन काय झाली 3. हे झालं 6 आणि 3 9. म्हणजे जो काही ऑड नंबर येईल त्याला हॅश घेतले. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. म्हणजे इथं बघा ना तुम्ही, हे 3 आणि 3 6 9 6 आणि 9 12 हा. हे जे काही 9 कशाचा आहे माहितीये का, 9 हा आयचा आहे. मग ह्या 3 आणि 3 6 6 आणि 15 आणि 6 इवन, त्याला ती घेतलेलं आहे. ओके, जो काही इवन येईल त्याला पर्सेंटेज घेतलंय. यू आणि यू हॅश इथं बघा. ही किती आहे, ही किती आहे 5 5 10 10 आणि किती आहे 21 10 1 3 1 4 4 ला हॅश, इव्हनला हॅश, पर्सेंटेज ऑडला यायला पाहिजे. ऑडला पर्सेंटेज 15 बरोबर आहे. 15 ला आहे पर्सेंटेज. हा, ऑडला पर्सेंटेज, इव्हनला ही ना, ते पण नाही लागू होत. मग काय लागू होतंय, तेच आहे लॉजिक. इथं जर बघा 2 नंबरचा 3 नंबरचा वाय यू, यूचं काय ऑड आहे, ऑडला हॅशच आहे. ओ काय आहे 15 5 आणि 1 6 इव्हन आहे. बरोबर आहे. 2 आणि 3 हा सेम आहे. जर त्यांचे ऍडिशन जर ऑड येत असेल तर त्याला हॅश आणि इव्हन येत असेल तर पर्सेंटेज. आणि बाकी नंबरचं तुम्हाला लॉजिक समजलं असेल. जे काही वरले इव्हन नंबर आहेत त्यांना डिवायडेड बाय 2 म्हणजे हाफ केले, आणि जे काही ऑड नंबर्स आहेत त्यांना मल्टिप्लाय बाय 2 केले. म्हणजेच आता इथे 19 असेल तर त्याला 38 केले, आणि जे काही बाकीचे कॉन्झोनंट आहेत त्यांना सेम जशास तसं ठेवलेलं आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. जे काही 4 स्टेप आहेत याच्यावरून तुम्हाला जे काही होमवर्क आहे त्याच्यासाठी हा जो काही इनपुट आहे तो आहे, त्याच्यावरून तुम्हाला ह्या 4 स्टेप काढायच्या आहेत. या 4 स्टेप काढायचे आहेत, आणि हे जे काही तुमचं आन्सर येईल हे टेलिग्राम चॅनल @बालक अकॅडमी म्हणून आहे, मराठीमध्ये आहे. आणि आपल्या जे काही युट्यूब चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये पण टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये याचा आन्सर तुम्ही टाकू शकता. ओके, त्याच्यावरून तुम्हाला बरोबर आहे का चूक आहे ते सांगतो. ओके, तर आय होप याचं लॉजिक आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.